हॅलो गायज, कसे आहेत तुम्ही? मी सगळं तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि मी आलो आहे ट्रेनिंगला, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि आता ट्रेनिंगला आल्यानंतर माझी रूम तुमच्यासंग शेअर करावी असं मला वाटलं. मग जरा माझी रूम तुम्हाला शेअर करतो. म्हणजे ट्रेनिंगला आल्यानंतर रूम कशी मिळते हे तुम्हाला दाखवतो. आता रूमची स्टार्टिंग करतो मी. रूम कशी कशी आहे काय आहे तर त्याला बघा. म्हणजे भरपूर असं इकडं गोंधळ असतो, चौघजण असतात एका रूममध्ये. तुम्हाला दाखवतो गाईज बघा. हा पहिला बेड. मेन तर मूळ म्हणजे तुम्हाला पहिला सांगतो, हे 4 बेड असतात. मेन म्हणजे इथं पहिला मेंबर झोपतोय. इथं रायगडचा मेंबर आहे, इथं पण रायगडचा मेंबर आहे, आणि तिथं कोल्हापूरचे 2 मेंबर आहेत. इथं म्हणजे मी एकदम शेवटचा कोपऱ्यातला आहे. ही कपडे वगैरे इथं अडकावायला. इथं किचन कट्टा. म्हणजे पहिला इथं मला वाटतं क्वार्टर्स होतं इथं राहण्यासाठी पोलिसांसाठी. बट ते आता आम्हाला ट्रेनिंगला दिले. हे बघा, खिडकी वगैरे इथं सगळं. रूम भारी आहे तसं म्हणाय गेली तर. बघा पूर्ण तुम्हाला इथनं लांबनं दाखवतो. हा बघा कशी रूम आहे. रूम चांगलं आहे. बट कसं आहे, इथं आता सगळं इथं पावसाचे दिवस चालू आहेत, त्यामुळं आता कपडे बिपडे दोन्ही दोरी बांधल्यामध्ये. कारण कपडे वाळायला जागा पाहिजे ना. कारण इथं आता 600 मुलं आहेत. 600 मुलांची कपडे वाळायची कुठं घालणार सगळी. त्यामुळं मी इथं रूम आम्ही इथं दिल्या. आणि बेड पण दिलेत, चांगलं बेड आहेत. फक्त खाट आहेत, फक्त इथं गादी नाही आहे. ही माझी आहे. मी थोडंफार आणलेलं घरातून, त्यामुळे माझं तर आहे बऱ्यापैकी आहे. बाकीच्यांचं सगळं लगेच म्हणजे असं खाली लगेच रुतायसारखं आहे इथं. त्याच्यावर हे हातर ब्लँकेट हातरले मला हे बाकी आहे. बाकी सगळं व्यवस्था आहे. इथं बूट वगैरे इथं काढल्यात, आणि इथं सॅक वगैरे ठेवल्यात आम्ही. इथे कपडे अडकवल्यात. इथं वर्दी इथं अडकवले आहे मी. कारण ही एक वर्दी आहे आमच्याकडं. एक वर्दी आम्हाला 35 दिवस चालवायची आहे. धुवून प्रेस वगैरे करायला इथं माणसं आहेत. त्यामुळं बाहेरचं पण तुम्हाला दाखवू आहे. म्हणजे साईडची बिल्डिंग पण आहे इथं. दाखवतो थांबा 1 मिनटं. कसं करायचं बघा. साईडला पण बिल्डिंग आहेत इकडं. बघा इकडं पलीकडं पण बिल्डिंग आहेत. तरी एक नंबर आहे. आणि इथं झोपायला प्रत्येकाचं साहित्य सगळं आणलेलं आहे. कशी वाटते रूम सांगा तुम्ही. रूम चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला दाखवतो हॉस्टेल कसं असतं. म्हणजे एक नंबर असतं, भारी असतं इथं राहायला वगैरे. मला वाटते कशी वाटते सांगा तुम्ही रूम. आणि परत जरा प्रत्येकाचं विस्कळलेलं सामान इकडे तिकडे असतं. रूममध्ये कसं असतं, आता बाहेर आपण राहायला गेल्यानंतर सेम तसंच असतं, असं वेगळं काही नाही. मग इचकटलेलं सगळे सामान इचकटले आले इकडे तिकडे. माझं साहित्य बघा इथे. मी इथं टॉवेल असा अडकवला आहे. हा शर्ट काय माझा नाव सोडा. हे बाकी सगळे हे चेस नंबर माझा आहे. ही चड्डी वगैरे, चड्ड्या 2 आणल्या डबलची. हा शर्ट इथं, त्याच्याखाली अंडरवेअर इकडं. बाकी सगळे म्हणजे असं इथं विस्कळीत असते. आता कोण इथं आपल्या घरात असल्यावर तर आई वगैरे करते, घरात वगैरे असल्यावर आई वगैरे करते. खरं आता इथं कोण करणार, आपल्यालाच करायला लागते. त्यामुळं सगळं साहित्य वगैरे कसं इसकटलेलं असतंय. आणि पुन्हा इसकटलेलं असते, व्यवस्थित कुणाच नसते. वैताग येतोय, कंटाळा येतोय. तिकडे जायचं, पेटी करायचे, रूममध्ये यायचं, आवरायचं, वर्दी घालायची, लगेच जायचं. वर्दी घालून झाल्यानंतर आणि परत आता जायचं लेक्चर करून यायचं, आणि परत जेवून यायचं. अर्धा तासभर थांबायचं लगेच, आणि पीटीचा ड्रेस घालायचा. हे सगळे शेड्यूल असते. धावपळ असते. त्यामुळे येऊन पडते बेडवर बाद दिशा, त्या झोपून जाते आल्यानंतर लगेच. त्यामुळं वेळ गावत नाही सगळं करायला. तर तुम्हाला माझी रूम मी दाखवल्या. रूम कशी वाटली तर सांगा, कशी वाटली सांगा माझी रूम. चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काय सांगू तुम्हाला ह्या रूमबद्दल, आता बाकी सगळं एवढंच आहे. बाकी काय नाही. तुम्हाला बाहेरचं रूम दाखवलं असतं, पण उगच तर मॅटर आहे नको आणि पुढं वेगळा. त्यामुळं बाहेरचं काय दाखवाय नको. आज मी मेसला होतो, त्यामुळं मला 1 तासभर सुट्टी दिल्या. बाकी सगळे गेलेत फॉलिंगला. मला आता आंघोळ वगैरे करायला पाठवलेलं तासभर, त्यामुळे मी इकडे आलतो. बाकी तुम्हाला म्हणलं आता कोण नाही तर आपण व्हिडिओ बनवूया एक. मी मेस या रूमचा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला पाठवला आहे. तर बघा रूम चांगली वाटली ना. मला पण एक नंबर वाटली. हाय बऱ्यापैकी आहे. असं पण बाबा की हाय, ट्रेनिंग म्हणल्यावर चालायचं. एवढं 600 700 1000 लोकांचं त्यांना मॅनेज करायचं, आणि त्यात पण एवढी चांगल्या रूम द्यायचं. बाथरूम वगैरे चांगलं आहे इथे, एक नंबर आहे. त्याच्यामुळे काही विषय नाही. एक नंबर आहे इथं रूम पण. रूम चांगली भेटली आम्हाला. फॅन वगैरे आहे, एकच फॅन चालू आहे. फॅन 2 आहे सोडा, इथे घ्या बघा. पण हो फॅन खराब झाला आहे, आणि ह्या फॅन बरोबर खाली मी झोपलोय. आणि मला मेन म्हणजे फॅनशिवाय झोप लागत नाही. बट आता काहीतरी करायचं ॲडजस्ट करायचं. त्यामुळं इथं 2 खाटा आहेत. ह्या दोन खाटांसाठी हे 2 खाट आहेत. ह्या 2 खाटांसाठी हा फॅन आहे, आणि ह्या 2 खाटांसाठी हा फॅन आहे. तर हा फॅन चालू आहे. बट इथं ही रायगडवाली झोपतात, आणि इथं आम्ही झोपतोय. खरं आमचा फॅन चालू नाही, आणि आम्हाला फॅन शेवट
सगळं अवघड झालं आहे आणि काय आता पर्याय नाही. झोपायचं कसं तरी 35 दिवस तरी काढायचं आपल्याला. लई दिवस कुठं काढायचं आहे तिथं. 35 दिवस मॅनेज करा आणि आता पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं एवढा काही विषय नाही. पाऊस चालू आहे वगैरे, पाऊस वगैरे चालू आहे त्यामुळं एवढं नाही. थंड वाजते, रात्रीची थंड वाढते, फॅनची काही गरज नसते. तर आणि आता परवा टक्कल करून आलो त्याच्यावर आणि परत टक्कल करायला लावून दिली ती काल. हो बघा चेहरा पूर्ण म्हणजे इथं सेविंग वगैरे प्रॉपर असते. टायमिंग शेड्यूल वगैरे एक नंबर असते इथं. म्हणजे सकाळी लवकर उठणं घरात पण एवढं होत नाही, इथं होतं आहे. नाश्ता वेळेवर असतो, जेवण वेळेवर असते, सगळं व्यवस्थित असते. मग काही विषय नाही इथं. चांगला एक नंबर सर वगैरे चांगला आहेत. पी टी व्यवस्थित सकाळी होत्या, दुपारी ड्रिल होतं, लेक्चर होतं, लेक्चर पण एक नंबर असतं. फॅन वगैरे लावून निवांत बसून चांगलं आहे सगळं. ट्रेनिंगला बरे 35 दिवस निघून जातील चांगले. हो वाटतंहीच घरला जावं पण ट्रेनिंगही केलं पाहिजे पूर्ण. 35 दिवसाचं आहे, लई पण नाही. त्यामुळं आलो मी ट्रेनिंगला आणि आता ट्रेनिंग पण झालं आहे. आता आठवडा झाला आहे ट्रेनिंगचा. जातील हळूहळू दिवस निघून. रूम चांगली भेटल्या, सर चांगलं भेटल्या, जेवण आहे चांगलं, नाश्ता वगैरे सगळं होते त्यामुळं काही व्यवस्थित नाही. तर व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मिळते अगले व्हिडिओने. तब तक के लिए बाय बाय, टाटा.